प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. काल निर्णय आला आणि राष्ट्रवादी आणि पक्ष आणि चिन्ह अजितदादांकडे गेलेला आहे. आता राष्ट्रवादी कुणाची? ते नाही, मुळात माझं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेंचा ज्यावेळेस निकाल आला किंवा उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यातला असा निर्णय आला, त्या निर्णयावरनं व्हेरी क्लिअर होतं की हे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे जाणार. अपील करण्याची आता असताना संधी मिळालेली आहे. तर NCPने अपील करावं आणि अपील करत असताना मी त्यावेळेस जे उद्धव ठाकरेजींना म्हणालो होतो की कोर्टाला म्हणजे इलेक्शन कमिशनला ज्युडिशियल पॉवर्स आहेत का, आणि जो सेक्शन 15 जो आहे सिम्बॉल्स ऑर्डरचा 1967चा, त्याच्याखाली त्यांना ज्युडिशियल पॉवर्स येतात का, हा प्रश्न उपस्थित तुम्ही सुप्रीम कोर्टाला विचारा की यांना ज्युडिशियल पॉवर्स आहेत का. असेल तर निर्णय देण्याचा अधिकार आहे, नसेल तर ह्यांना निर्णय देण्याचा अधिकार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने कुठेतरी दबावामध्ये हा निर्णय दिला असा आरोप केला जातो आहे. असे एक निर्णय आला त्याचंच बॅकग्राऊंड त्यांनी धरलेलं आहे. त्याच्यामुळे मग असं म्हणता येईल की पहिल्या निर्णयाच्या वेळेस दबाव होता, तिथे प्रिन्सिपल लेट डाऊन झाले आणि मग आता ते प्रिन्सिपल फॉलो होतात. कुठेतरी आता निवडणुकांच्या आधी हे सगळं करणं म्हणजे कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करतात आहे. RSS BJPचं गव्हर्मेंट पूर्णपणे गव्हर्मेंट मशिनरी वापरणार, दबाव तंत्र वापरणार, त्यांना जे हाताला मिळेल त्याचे ते इन्क्वायरी करत राहणार आणि स्वतःला सत्तेमध्ये कसं बसवता येतं याची चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. इथल्या व्यापारी जो भारतीय जनता पक्षाला पैसाही देतो आहे आणि बोटही देतो आहे, त्याला एक चेतावणी देतो आहे. आज राजकीय नेते आहेत, त्यांचा तुम्ही तमाशा बघताय, मान्य आहे मला. काही जणांनी चोऱ्या केल्या असतील, केल्या नसतील, कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस होईल. पण ही फेज संपल्यानंतर तुम्ही व्यापारी आहात, तर ती तुमच्याकडे वळणार आहे एवढं लक्षात घ्या. तेव्हा व्यापाऱ्यांना वाचायचं असेल तर त्यांनी पैसा देणंही बंद केलं पाहिजे आणि मतही देणं बंद केलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये फक्त 2 गट जे आहे, शिवसेना पण गटच आहे आणि राष्ट्रवादी पण आता गटच उरलेला आहे, त्याच्यातून तुम्ही एंटर करता आहे, तर काय भविष्य असेल महाविकास आघाडीचं? ते हे ॲनालिसिस करण्याच्या अगोदर माझ्या अंदाजानं BJPचं काय झालं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे त्यांच्याकडचा OBC होता तो गेला, ते जे नंतर असणारा कुणबी मराठा समाजाला जे कल्टिवेट करत होते तोही त्यांच्याबरोबर गेला. म्हणजे हा 60% मास जो आहे तो त्यांच्या हातातून सुटून गेला. त्याच्यामुळे सगळ्यात वीकेस्ट अलायन्स कुठला असेल आज जर मला विचारलं वीकेस्ट, तर ते BJP, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार NCP ही सगळ्यात वीकेस्ट आहे. उरलेले त्यांच्या असणाऱ्या कर्तृत्वावरती असणारं पुढे येतील, वाचतील, अमुक होतील, हा वेगळा भाग आहे त्याच्यातला. पण अनिश्चितता निवडणुकीच्या निकालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आली एवढं लक्षात घ्या. तुम्ही किती जागांची डिमांड केली? आता तुम्ही आमची चर्चाच झालेली नाही आहे. त्याच्यामुळे असणारं आम्ही त्यांना पहिल्यांदा विचारलं होतं की तुम्ही 2.5 वर्ष बसलात, त्यामुळे 2.5 वर्षामध्ये तुम्ही वाटप काही केलं आहे का, सीट किंवा फॉर्म्युला काही ठरला असेल तो सांगते. म्हटलं आमचं काहीच ठरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या ह्याच्यामधनं आम्ही जो त्यांच्याकडं पहिल्या बैठकीत बसलो त्यावेळेस आग्रह धरला की बाबा, दुसऱ्या बैठकीत बसलो त्यावेळेस आग्रह दिला की आपण कुठल्या मुद्द्यांवरती एका प्लॅटफॉर्मवरती आहोत
आणि किती मुद्द्यांवरती आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहोत याची आपल्याला जाणकारी पाहिजे. तेव्हा ती एक्सरसाइज आता सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण तुम्हाला किती जागा हव्यात? म्हणजे मी 12-12चा फॉर्म्युला पूर्वी दिला होता. आम्ही अजून त्याच्यावरती आलेलो नाही आहे की ती मागणी असणार, मागणीच्या स्टेजवरती आम्ही आलेलो नाही आहोत. त्या मागणीच्या स्टेजवरती आलो की आम्ही हे करू ना, डिमांड करू ना. पण असं सध्या असं ऑफ द रेकॉर्ड चर्चा आहे की वंचितला फक्त 4 जागा किंवा 2 जागा ज्या आहेत ते तेवढीच स्ट्रेंथ आहे. आम्ही असं आत्ताच्या ह्याच्यामध्ये 48 जागेची तयारी आमची चाललेली आहे. त्या ह्याच्यामध्ये आम्ही एवढंच म्हणतो आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदर महाविकास आघाडीने जे आहे ते सीट शेअरिंग फॉर्म्युला करावा अशी आमची त्यांना विनंती आहे. समजा नाही झालं आणि ती आम्ही असं त्याच्यामध्ये नाही दिलं तर नाही झालं तर नेहमी इलेक्शनमध्ये जे होतं ते होईल, त्याला काही नवीन काय त्याच्यात. मग तुम्ही काय 48 जागा लढवणार? आज आम्ही असं जे आहे ते एक सरळ सांगतो की मागच्या वेळेस आम्हाला वेळ कमी मिळाला 2019ला, म्हणून आम्ही असं 60 लाखापर्यंत गेलो. पण आजच्या स्थितीमध्ये मायनस मुस्लिम असा जर धरला तर आम्ही असं 2.5 लाख मतदान एव्हरी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहोत. त्याच्यामुळे आम्ही असं मानतो आहे की BJPला तोंड देणारा पक्ष आज कोणी मान्य करो न करो हा वंचित बहुजन आघाडीच राहणार आहे. त्याच्यामुळे कोणाला मान्य करायचं असेल करावं, ज्याला मान्य करायचं नसेल करावं. काय ॲनालिस्ट बसलेले आहेत आणि एवढे बसलेले आहेत की ते मुंबईच्या खुर्चीवरनं दिल्लीच्या खुर्चीवरनं काय चालले ते डिक्टेट करत असतात. ग्राउंड रिॲलिटीशी संबंधित नाही आहे. त्याच्यामुळे असं आजच्या स्टेजमध्ये टू टेक ऑन BJP असं जर तुम्ही म्हणालात तर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणाकडेही ताकद नाही 48 मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की बा आम्हाला सगळ्यांना मदत करायची आहे, तेव्हा तुम्ही आपसात पहिल्यांदा मिटवा ना. ते मिटलं की आम्ही आहोत त्यांच्याबरोबर. नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या उलथापालथ झालेला आहे त्याच्यामुळे भाजपला सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी अजूनही स्ट्रॉंग आहे आणि भाजपला जर टक्कर द्यायची असेल तर एकमेव पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, असंही प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलेलं आहे. कल्पना नस्करसूर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.